नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर मी हा शूट केला होता बुधवारी. तर ओळी आली होती माझ्या घरी, तर मस्त असा व्यायाम करत होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मस्त मला म्हणत होती, मग असा तसा व्यायाम करते मी, तर तू पण करत जा रोज व्यायाम. तर बघा किती छान छान पोज करून दाखवत होती मला व्यायामाच्या. नंतर थोड्या वेळाने दिदी पण आली होती. नंतर त्या दोघीजणी गेल्या घरी आणि मी आले माझ्या घरी. तर मला घरातलं सर्व आवरून घ्यायचं होतं, कारण गुरुवारी उपवास वगैरे होता, मग महालक्ष्मीचा ते आणि दत्त जयंती पण होती. त्यामुळे म्हटलं की सर्व काही आजच म्हणजे बुधवारीच आवरून घ्यावं. तर मी बुधवारी सर्व काही झाडून वगैरे घेतलं होतं आणि नंतर फरशी हे पण पुसायला चालू केली होती. तर कसं असतं ना की आपण जर आदल्या दिवशी सगळी काही तयारी करून ठेवली तर सर्व काही व्यवस्थित राहतं पण, आणि स्वच्छता पण तेवढीच दिसते. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी जे बाकीचे काम आपल्याला करायचे तर त्याला पण टाईम भेटतो. त्यामुळे म्हटलं की आपण आधीच जर स्वच्छता सगळी चालू केली तर ठीक राहील. त्यामुळे मग झाडून घेतलं आणि लगेच फरशी पुसायला पण घेतली. तर फरशी पण पुसली मी. तर मी कधी कधी पोछानेही फरशी पुसते आणि कधी कधी हातानेही पुसते, म्हणजे बसून. तर आज कंटाळा आला होता, त्यामुळे म्हटलं चला पोछानेच फरशी पुसून घ्यावी. म्हणून मग अगोदर घेतली जी माझी हॉल आहे तर तो पुसून घेतला स्वच्छ असा. तर तुम्ही म्हणताल की ताई तू रात्री कशी फरशी पुसत आहेस, तर कशामुळं, तर मी तुम्हाला माहिती आहे की जॉबला वगैरे जाते, त्यामुळे मग मला टाईम भेटत नाही. म्हणून म्हटलं की आपण बुधवारीच फरशी पुसून घ्यावी आणि गुरुवार उपवास होता, त्यामुळे म्हटलं की अगोदरच फरशी वगैरे पुसून घेतली तर ठीक राहील, उद्याची पूजा हे करायला सोपं जाईल. म्हणून मग मी अगोदरच फरशी हे पुसून घेतली. पण असं झालं की प्रॉब्लेम, की मी तुम्हाला पुढे सांगेलच की काय झालं. तर मी पूजा केली, म्हणजे सगळं आवरून वगैरे घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मला पूजा करायची होती तर त्या दिवशी मी दीदीच्या घरी जाऊन पूजा केली, कारण माझ्याकडं लक्ष्मी देवीचा फोटो नाही आहे, म्हणजे नवीन नवीनच सुरुवात झालेली आहे ना माझी, त्यामुळे मग म्हणून म्हटलं की दीदीच्या घरी जाऊन पूजा केली. आणि काही नसतं असं की कुठेही आपण पूजा करावी, फक्त आपल्या मनात श्रद्धा असली तर काही नसतं. आणि मग नंतर मी उठले दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे गुरुवारी. तर गुरुवारी म्हटलं स्वामी समर्थाचा पण वार आहे आणि ते दत्त जयंती पण आहे आणि प्लस जे काही महालक्ष्मीचा उपवास आहे तो पण आहे. म्हणून म्हटलं की जे काही आपण चौकटीला हळदी वगैरे लावून घ्यावी, कारण का की जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येते. रांगोळी वगैरे काढून घेतली, स्वस्तिक पण काढून घेतले आणि नंतर घेतली देवपूजा करून. आणि देवपूजा करते वेळेस मला तर अगरबत्तीचा धूप खूपच आवडतो, म्हणून ते लावून घेतला. आणि नंतर मी काय केलं तर रांगोळी पण काढली देवाच्या समोर पण, आणि नंतर तुळशीची पण पूजा करून घेतली. तुळशीला पण अगरबत्ती लावून हळदी कुंकू लावून घेतलं आणि बाकीचे कामं जे आहे तर ते पटपट आवरायला घेतले नंतर मी, कारण असं बी ड्युटीला वगैरे जायचं होतं त्यामुळे, आणि लवकर उठली होती मी, त्यामुळे मग बाकीचे कामं जे आहे तर ते फास्ट होऊ लागतात ना. जर लवकर आपण उठलात ना तर खूप फास्ट काम होतं. त्यामुळे ना कधी पण आपण लवकर उठायला पाहिजे. सकाळी लवकर उठलं ना तर आपलं खूप सारं काम होऊन जातं. नंतर मी गेले कॉलेजमध्ये, बघू शकता मुली कशा म्हणत आहेत. तर तुम्ही पाहिलंच असेल की किती छान असं म्हणजे महाराष्ट्र गीत सॉन्ग म्हणत होत्या. महाराष्ट्र गीत आहे तर ते म्हणत होते. हे आमचं सरांचं ऑफिस आहे, प्रिन्सिपल सरांचं. तिथलाही व्हिडिओ काढून घेतला. आणि जे समोर आमच्या कॉलेजच्या गार्डन वगैरे आहे, खूप छान छान फुलं येतात तिथे, गुलाबाचे वेगवेगळ्या कलरचे फुलं आहेत. सगळं काही शूट करून घेतलं. आणि बाकीचं मग नंतर माझं लेक्चर होतं म्हणून बाकीचं मी लॅबमध्ये जाऊन बसले थोड्या वेळासाठी. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. ओके, बाय. नंतर भेटूयात.